नमस्कार मित्रांनो, डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करा ऑनलाईन फक्त 1 मिनिटात. सरकारचा नवीन ॲप आला आहे. घरी बसल्या डिजिटल रेशन कार्ड आपल्याला आता डाउनलोड करता येणार आहे. फक्त 1 मिनिटाच्या आत पूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा. मेरा रेशन 2.0 व्हर्जन आता नवीन अपडेटसह लॉन्च करण्यात आलेला आहे. यामध्ये भरपूर असे चेंजेस झालेले आहेत. रेशन कार्डाचे सर्व कामे घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आता करता येणार आहे. पूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड जो डिजिटल आहे कशा पद्धतीने आपण डाउनलोड करणार याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ॲप इन्स्टॉल झालेला आहे. ओपन या बटनावरती क्लिक करा. ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण प्रोसेस लाईव्ह या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. गरीब कल्याण अन्न योजनेचा हा ऑफिशियल वेब पोर्टल आहे. आता या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला जी भाषा जमत असेल त्या भाषेला इथे सिलेक्ट करायचे आहेत. भरपूर अशा भाषा यामध्ये लँग्वेज दिलेली आहेत. त्या लँग्वेजला सिलेक्ट करायचे आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेरा रेशनचा ॲप ओपन झालेला आहे. गेट स्टार्ट या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी लॉग इन करण्याची 2 पद्धती आहेत. एक आहे बेनिफिशरी युजर्स आणि दुसरा आहे डिपार्टमेंट युजर्स. आता बेनिफिशरी युजर्समध्ये तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून इथे लॉग इन करायचं आहे. डिपार्टमेंट युजरला तुम्हाला मोबाईल नंबर टाकून डिपार्टमेंट लॉग इन करता येणार आहे. आपण आता बेनिफिशरी लॉग इन या बटनावरती क्लिक करूया. इंटर आधार कार्ड नंबर टाकूया आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे जशास तसे टाकून लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. त्यानंतर कॅप्चा सुद्धा फिलअप केलेला आहे. लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करणार आहे. जर आधार कार्ड नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करा. आधार कार्ड नंबर तुम्ही पाहू शकता. लॉग इन विथ OTP या बटनावरती आता क्लिक केलेला आहे. OTP सेंड या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP येईल. जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती येणार आहे. आता OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी कॉपी करायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे आणि खाली जे रकाने दिलेले आहेत त्यामध्ये हे OTP भरून घ्यायचं आहे. OTP भरून घेतल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता OTP व्हेरीफाय झालेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करा. क्रिएट पिन सुद्धा तुम्ही जनरेट करू शकता. स्किप करून टाका. आता इथं सर्व परमिशन व्यवस्थित तुम्हाला द्यायचे आहेत. परमिशन दिल्याच्या नंतर या ठिकाणी स्किप करा. लोकेशन ऑन करायचे आहेत. लोकेशन ऑन केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत रेशन कार्डाची पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे या ॲपमध्ये. 1 नंबरला रेशन कार्ड जो डिजिटल आहे तो डिजिटल रेशन कार्ड या ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला रेशन कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवलं जात आहे. पूर्ण डिटेल्स या ॲपमध्ये जे नवीन अपडेटसह आलेले आहेत सर्व माहिती पूर्ण माहितीचे डिटेल्स आपण पुढे जाणून घेणार आहोत. आता रेशन कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे या ठिकाणी एक डाउनलोडचा ऑप्शन दाखवला जात आहे. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बॅक साईड येईल. परत तुम्हाला डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा 1 सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये रेशन कार्ड डिजिटल स्वरूपातला डाउनलोड झालेला दिसेल. आता इथं PDF स्वरूपामध्ये हा रेशन कार्ड तुम्ही कोणत्याही ठिकाणी सहजरित्या वापरू शकता. बघा आता रेशन कार्डामध्ये नवीन नाव ॲड करणे असेल, मोबाईल नंबर लिंक करणं असेल किंवा दुरुस्ती करणं असेल याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे प्रत्येक अपडेट संदर्भातील. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा. RC नंबर असेल, फॅमिली हेड्स असेल, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव आलेले आहेत. कोणत्याही शासकीय कामासाठी तुम्ही हा मास्टर कार्ड म्हणजे डिजिटल कार्ड तुम्ही यूज करू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.